माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीरामदादा पावरा यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्यावर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व कायम। शिरपूर तालुक्यात एखादा अपवाद वगळता सर्व ग्रामपंचायतींवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व। माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीरामदादा पावरा यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्यावर भाजपाने निर्विवाद वर्चस्व कायम राखले असून एखादा अपवाद वगळता सर्व ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकला आहे। सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांनी जनकविला आमदार कार्यालय येथे जाऊन आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीरामदादा पावरा यांची भेट घेऊन विजय साजरा केला। यावेळी आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीरामदादा पावरा, शिरपूर तालुका भाजपा प्रभारी प्रभाकरराव चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील व अनेक मान्यवर यांनी सर्वांचे अभिनंदन केले। 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान झाले। त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडली। ग्रामपंचायत निहाय विजी सरपंच व विजी उमेदवार पुढील प्रमाणे। शिरपूर तालुक्यात 15 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती। यापैकी गिधाडे व भळाज या 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या। गिधाडे ग्रामपंचायत सरपंचपदी सुरेश गुलाबराव साळुंखे हे बिनविरोध निवडून आले होते। सदस्यपदी सुखदेव चव्हाण, विनोद बागुल, विजाबाई पाटील, अरुण पाटील, सुरेखा थोरात, पूजा मोरे, शरद बोरसे, जिजाबाई थोरात, सोनाली पाटील हे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले होते। भळाज ग्रामपंचायत सरपंचपदी योगिता अजमल वंजारी बिनविरोध निवडून आले होते। तर सदस्यपदी रवींद्र जाधव, सरला भिल, ध्रुवपताबाई बंजारा, संजय गुजर, अंजली पाटील, जयपाल सिंग गिरासे, कमलबाई कोळी, संगीता गुजर, मधुकर भिल, ओंकार मराठे, कल्पना गव्हाणे हे बिनविरोध निवडून आले होते। उंटावद ग्रामपंचायत सरपंच पदासाठी मनीषा राजकपूर मराठे 1166 मते मिळून विजय झाले। तर रत्नाबाई राजेंद्र महाजन यांना 561 मते मिळाले। तसेच सदस्यपदी गणेश न्हावी, मोतनबाई चव्हाण, सखाराम पाटील, अरुणाबाई पारधी, जिजाबाई पवार, कृष्णा पारधी, जशोदाबाई कोळी हे निवडून आले। कुरखळी ग्रामपंचायत सरपंचपदी सुचिता किरण धनगर 506 मते मिळवून विजयी झाले। तर संगीता अवधूत मोरे 441, जनाबाई विश्वासराव मोरे 297 मते मिळाले। सदस्यपदी देविदास कोळी, लताबाई भील, मंगला अलकरी, कैलास भील, कमलाबाई भील, उषा भील, युवराज भील, हंसराज मोरे, पद्माबाई भील हे निवडून आले। अंतुर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी आरती धर्मेंद्र ईशी 431 मते मिळून विजयी झाले। तर उषाबाई बालू ईशी 337, मंगला महेश कुमार ईशी 239, सुमनबाई जिजाबराव ईशी 219, लताबाई रजेसिंग ईशी 13 मते मिळाली। सदस्यपदी मूलचंद शिरसाठ, शालिग्राम ईशी, मीराबाई बागुल, धर्मेंद्र ईशी, जिजाबाई पांढरे, ललिता कोळी, शिवाजी ईशी, अक्काबाई मोरे, रेखाबाई साळुंखे हे निवडून आले। नांथे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नेपालसिंग उद्यसिंग राजपूत 295 मते मिळवून विजयी झाले। विरोधात जितेंद्र रामसिंग राजपूत 165 मते मिळाले। सदस्यपदी जयपाल राजपूत, मंगल राजपूत, सरलाबाई राजपूत, बालूबाई राजपूत, प्रदीप राजपूत, संगीताबाई राजपूत विजयी झाले। खामखेडा सरपंचपदी बारकू लहू धनगर 721 मते मिळून विजयी झाले। तर जयवंतराव भिलाजी पाटील यांना 479 मते मिळाली। सदस्यपदी सुरेश वडर, कसुबाई भील, ललिता कोळी, युवराज भील, भरत पाटील, भिकुबाई भील, सुनील कोळी, मंगलाबाई कोळी, प्रियंका कोळी हे निवडून आले। आमोदे सरपंच पदासाठी कल्पनाबाई आनंदसिंग भील 1017 मते मिळून विजयी झाले। तर चंदाबाई अर्जुन मोरे 804 मते मिळाले। सदस्य पदासाठी राजसिंह देशमुख, सुनंदाबाई पवार, माधुरी राजपूत, वीरुपाल पाटील, दीपाली पवार, विजादेवी जाधव, अज्ज बैसाणे, मनोज भील, संगीता देशमुख हे निवडून आले। ताजपुरी ग्रामपंचायत सरपंचपदी नबाबाई शंपा शिरसाठ 747 मते मिळून विजय झाले। तर मनीषाबाई अनिल शिरसाठ 288 मते, उज्जनबाई नानाभाऊ शिरसाठ 75 मते मिळाले। सदस्यपदी हेमंत स्नेर, हेमलता बाविस्कर, प्रकाश कोळी, शानुबाई गव्हाणे, भारतीबाई स्नेर, मीनाबाई मगर, प्रतिभा स्नेर निवडून आले। खर्देबू ग्रामपंचायत सरपंचपदी चंद्रकांत ब्रिजलाल गुजर 1432 मते मिळवून विजयी झाले। तर श्याम लीलाचंद पाटील यांना 360 मते मिळाले। वाडीखू ग्रामपंचायत सरपंचपदी लक्ष्मीबाई बबन भील 507 मते मिळवून विजयी झाले। तर सुकेदेव सोनू भील यांना 263 मते मिळाले। लोंढरे ग्रामपंचायत सरपंचपदी शशिकला राजेंद्र भंडारी 672 मते मिळवून विजयी झाले। तर लताबाई ओंकार कोळी यांना 523 मते मिळाली। सदस्यपदी वैशाली शिरसाठ, भूषण पाटील, मनीषा पाटील, मिलिंद गवळे हे निवडून आले।
तराडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर नम्रता समाधान रायसिंग 839 मते मिळवून विराजमान झाले, तर मीरा दादाभाऊ पवार 474, किरण राजेश कोळी 161 मते मिळाली. उमरदा सरपंच पदासाठी रामीबाई विश्वास पावरा 1738 मते मिळवून विजयी झाले, तर जमुनाबाई शिवण्या वसावे यांना 1348 मते मिळाले. सदस्यपदी कांतीलाल पावरा, विलीबाई गुलवणे, रत्नाबाई वळवी, नरत्या पावरा, रुंटीबाई पावरा, प्रकाश पावरा, रायजाबाई पावरा, चंद्रसिंग पावरा, जगदीश पावरा, निर्मला पावरा, राहुल तडवी, पपिता पावरा, राधा पावरा हे निवडून आले. टेंभेपाडा सरपंचपदी बापू गिरधन पावरा 817 मते मिळून विजयी झाले, तर ज्योती जगदीश पावरा 737, दारासिंग शंकर पावरा 468, धर्मेंद्र गब्बरसिंग पावरा 512, पंडित जयसिंग पावरा 332, विनोद दौलतसिंग पावरा 203, विश्वास पांडुरंग पावरा 34 मते मिळाली. सदस्यपदी मोहन पावरा, साईबाई पावरा, विसीबाई पावरा, वसंत पावरा, संगीता पावरा, सचिन पावरा, वैशाली पावरा, नीलम पावरा, मोहनसिंग पावरा, सत्तरसिंग पावरा, इंदिराबाई पावरा हे निवडून आले. तहसीलदार महेंद्र माळी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक अंसाराम आग्रकर, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जितकं निकाल आलेले त्याच्यामध्ये सर्वच आम्ही असं मानतो की आमच्याच विचाराचे सगळे आलेले आहे, म्हणजे बीजेपीचे विचाराचे जे आलेले आहे आणि ते विकासाला मदत करणारे आहे. आणि त्यामुळे आम्ही विकासामध्ये त्याच्या कोणी विरोधात बी कोणी आलं असेल तर आम्हाला माहीत नाही, पण त्यांनाही आम्ही ग्रामपंचायतमध्ये कुठल्याही कामाला मदत करतो. हे सगळं इलेक्शनबाजी वगैरे जे आहे त्याच्यामध्ये मी काही मानत नाही, आम्ही त्याच्यामध्ये भाग बी घेत नाही. पण मी जे रिव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये एखादं ग्रामपंचायत असेल ज्याच्यामध्ये आम्हाला न मानणारे शायद येऊ शकले असते. बाकी तर मी असं मानतो की सर्वचे सर्व आम्हाला मानणारे आहे आणि कोणी आमच्या विरोधात बी जो विचाराने निवडून गेला असेल त्यालाही आम्ही विकासामध्ये मदत करणार आहोत. आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये एकूण ग्रामपंचायत 15 ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती. त्याच्यापैकी 2 ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या आहे. 13 ग्रामपंचायतचं निवडणूक लागली. आज त्याचा निकाल हाती लागलेला आहे आणि त्या निकालामध्ये एखादा अपवाद वगळता सगळे ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहे. ही जी निवडणूक आम्ही लढवली आहे ते आदरणीय आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय अमरीशभाई पटेल, भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढवली आणि ती सगळे ग्रामपंचायतचे एखादा अपवाद वगळला तर सगळे ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत.